चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम. वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम, तयान बाधे क्रोध काम, तयान बाधे क्रोध काम. धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष. अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम. एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, हरी कळी काळाचा भेव, हरी कळी काळाचा भेव. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम, बाधी क्रोध काम,
वाली क्रोधता वाचे भगता शिवनाम दया वाले क्रोधता दया वाले क्रोधता दया वाले क्रोधता गोपाल कुमार गोपाल कुमार शिव भोळा चक्रवर्ती
हृदयान बाधी क्रोध काम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता क्रोध काम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हरे कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार माझी सद्गुरु दास तुका माझे सद्गुरु दास तुका माझे सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुल्या नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची धन्य धन्य कनाथा तुमचे पायी माझा माता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं विश्वाभासं हृदयपटले गोचरं यस्य नित्यं ब्रह्मानन्दे सततनिरतस्तत्परो ज्ञानदानी विख्यातो यस्सुगमकथने ज्ञानदेवस्य वाक्यं शान्तारामं परमसदयं सद्गुरुं तं भजेऽहं मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या कर्पूर गौरं करुणावतारं कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं संसार सारं भुजगेन्द्रहारं
सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि। कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तयाची पायी तयाची पायी तयाची पायी माझे दंडवत घडो आणि चेत जडो नामी घडो आणि चेत जडो नामी दयाची भाई माताची भाई दयाची भाई माझे रंगवर जडो तयाची बाई माझे दंडवत घडो आणि चित्त घडो नामी घडो आणि चित्त घडो नामी दयाची बाई माझे दंडवत जडो आणि चित्त घडो नामी आणि चित्त शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान्न बाधी क्रोधकाम प्रस्तुत कीर्तन शिवेकरता घेतलेला अभंग शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा आणि शिवस्वरूपाचं तात्विक पद्धतीने महिमा सांगणारा महिमा व्यक्त करणारा हा अभंग आहे। अभंगाचे 4 चरण आहेत। 4ही चरणामध्ये शिव हा शब्द आलेला आहे। पहिल्या चरणामध्ये भगवान शंकराचं स्वरूप सांगितलेलं आहे। ते कसे आहेत? भोळे आहेत, चक्रवर्ती, सर्व देवांचे चक्रवर्ती आहेत म्हणजे प्रमुख आहेत आणि त्यांचे पाय माझ्या चित्तामध्ये मी धारण केलेले आहेत। दुसऱ्या चरणामध्ये नाम महिमा असे भगवान शंकर शिवजी त्यांचं जर आपण नामस्मरण केलं तर मग वाचे वदता शिवनाम त्याला काम क्रोधाची बाधा म्हणजे त्रास होणार नाही। दुसरं चरण। तिसऱ्या चरणामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ आहेत नुसतं पॅन्ट घातलं धोतर नेसलं म्हणून कोणी पुरुषार्थी होत नाही तर त्याच्याकरता धर्म कमावा लागतो म्हणजे धर्माचरण धर्माप्रमाणे वर्तन, अर्थ म्हणजे पैसा प्राप्त करावा लागतो तोही कष्टाने 2 नंबरने नव्हे, काम की जो प्रजोत्पत्ती करता म्हणजे सर्व देवदेवतांनी अगदी ऋषीमुनींनी या कामाचा स्वीकार केलेला आहे। कामोस्मी भरत ऋषभ म्हणून धर्माचरण नीतीने वर्तन करणारा जो काम आहे भगवान परमात्म्याने ती आपली विभूती सांगितलेली आहे। आणि मोक्ष खतं सर्वांची परमगती मोक्षामध्ये आहे। हे 4ही पुरुषार्थ आपणाला प्राप्त करायचे म्हटलं तर आपण सर्वसामान्य माणसं आहोत, सांसारिक माणसं आहोत। आपल्याला एकतर याची व्याख्या तो प्राप्त कसा करायचा, मग त्याच्याकरता घरदार सोडल्याशिवाय संसार प्रपंच सोडल्याशिवाय ह्या गोष्टी प्राप्त होत नाहीत। मग आपल्याला मोक्ष नाही का? मग आपला उद्धार नाही का? आपल्याला धर्म अर्थ काम हे पुरुषार्थ प्राप्त होणार नाहीत का? होणार। अत्यंत सोप्या पद्धतीने भगवान शंकराचं दर्शन केलं की 4ही पुरुषार्थ आपोआप पदरामध्ये पडणार। धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष। जसं भगवंताचं नामस्मरण केलं की मुखी नाम हाती मोक्ष, मग त्या मोक्षाच्या प्राप्तीकरता नलगती सायास जावे वनांतरा, पुढं सायास करावं लागत नाही, तर वनांतरामध्ये घरदार सोडून जाण्याची गरज नाही। नामस्मरण केलं
की लगेच त्या ठिकाणी मुक्ती प्राप्त होते. तसं भगवान शंकराचं दर्शन केलं की चारही पुरुषार्थ हे प्राप्त होतात. 3 चरण झाले. आणखीन भगवान शंकराची जर आपण आराधनामध्ये उपासना भक्ती केली, आज आपल्या बारडीकर आणि त्या संबंधाने आलेले आपले पै पाहुणे, परिसरातील सर्व असणारे भाविक, आपण दुपारी पाहिलं तिथं प्रचंड अक्षरशः उन्हातानामध्ये अगदी उभा राहायला बसायला सुद्धा जागा नव्हती. एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये जे भाविक आले, त्यांची काहीतरी श्रद्धा, काहीतरी भाव असेल ना. एवढं लोक घरदार सोडून आणि एवढ्या वनामध्ये येतात, जंगलामध्ये येतात, एवढा त्रास सहन करतात. त्याचं कारण काहीतरी असेल. आणि मग भगवान शंकराची उपासना करण्याकरता आले. भगवान शंकर जर या पद्धतीने उपासना आपल्याकडून घडी, उपासना म्हणजे भक्ती, उपवास आणि उपासना फरक आहे. उपासना म्हणजे भक्ती. तर ती जर भगवान शंकराची भक्ती घडली तर मग एका जनार्दनी शिवाची भक्ती काय करील? निवारी कळी काळाचा भेव, कळी काळाची भीती. कारण संपूर्ण जग याच्यावर सर्व प्राणी मात्र काळाच्या अधीन आहेत. काळे काळे अवघे सरे, काळे खादाला हा अवघा आकार असं म्हटलेलं आहे. जे आकाराला आलेले आहेत, आपण सर्वजण आकाराला आलेलो आहोत. आकाराला येणं म्हणजे ते माणूस म्हणत आहेत का आता तू मरणाच्या आकाराला. आपण सर्वजण आकाराला आलेलो आहोत आहे. कसा आकार सांगतात आमचे कीर्तनकार मंडळी? कोणाच्या गोवऱ्या थापल्या असतील, कोणाच्या वाळल्या असतील, आहे का नाही उन्हाने, कोणाच्या गाडीमध्ये भरले असतील, कोणाच्या कोणत्या जागेला मसनात गेले असतील. ऐका, सर्वांना कळी काळाची भीती आहे. आपण सर्वजण काळाच्या अधीन आहोत. काही आपल्याला स्वातंत्र्य नाही. तुम्ही किती मोठे असा, किती प्रतिष्ठित असा, किती तुमच्याकडे सत्ता संपदा म्हणून तुकोबाराय आपल्याला आठवण करून देतात, मग तेथे नचले काही. काळाची उडी पडेल बा जेव्हा, काळाची उडी जेव्हा पडेल मग त्या ठिकाणी मग तेथे नचले काही. ऐका पुढचं पद, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई. अगदी आपल्या भारत राष्ट्राच्या दृष्टीने सर्वोच्च पद कोणतं आहे? राष्ट्रपती. सर्वोच्च पद आहे, 1 नंबरचं पद आहे. राष्ट्रपतींना सुद्धा, पंतप्रधानांना सुद्धा काळाच्या अधीन व्हावं लागलं की नाही? सत्तेवर असताना, माजी झाल्याच्या नंतर नाही. माझीला लाजच नसते बरं का, माझ्याला लाज नसते, पण माझी म्हणून घ्यायची खूप हौस असते. असू देत बिचाऱ्यांना, का आपलं म्हणणं नाही. माझी नाही, आजी प्रत्यक्ष पदावर असणारी. पण त्या राष्ट्रपतींना सुद्धा, पंतप्रधानांना सुद्धा काळाच्या अधीन व्हावं लागलं की नाही? अरे आपला सर्वसामान्य मनुष्य म्हणतो आपण जाणार आहेत का? आपलं पेशंट गेलं का? पैसे नाही. एक ऑपरेशन करायचं म्हटलं तर काही लाखाच्या घरामध्ये पैसे लागतात. आता कोरोनाचा काळ आपण अनुभवला आहे. हायस्ट आकडा ऐकला, 63 लाख रुपये. 63 लाख रुपये खर्च करूनही गेले. मग एवढा आकडा ऐकल्याच्या नंतर काही लोक असं घाबरूनच गेले बरं का. आमच्याने 63 लाख रुपये खर्च केले ना, आपण कुठून आणायची? आपल्याला जर झाला तर झालाच म्हणजे झालं नाही, पण ते प्रत्यक्ष सर्पदंश न होता एक सर्प चावला तर मनुष्य मरतो, आहे का नाही? सर्प चावला तर मनुष्य मरतो. एक माणसाची मानसिकता अशी. आणि मग प्रत्यक्ष सर्पदंश नाही झाला, पाहिला तरी काही माणसं घाबरतात. आणि मग
म्हणतात ना ते प्रत्यक्ष चावल्यापेक्षा असं मानसिक विष लवकर चढतं. मनात भिनलेलं विष लवकर त्या ठिकाणी काय होतं त्याचा प्रादुर्भाव होतो. प्रत्यक्ष सर्पदंश नाही झाला, प्रत्यक्ष कोरोना नाही झाला, अनेकांना नाही झाला, पण ती एक भीती अशी मनामध्ये घर केलेलं होतं. त्यात नातेवाईक जवळ येत नाहीत. अशा अनेकविध कारणांनी अनेक पेशंटना न झालेला करोना आणि त्याच्यामधून ते आपल्याला सोडून गेले. मला सांगायचं की एवढा खर्च करून जर मनुष्य गेला तर बाकीचे म्हणतात बाबा आता त्यांच्याकडे तर एवढे पैसे होते आपल्याकडे नाहीत, किंवा त्यांचा एवढा ओशेला होता. त्यावेळेला अनेक खासदार आमदार त्याच्यामधून गेले. आपले पंढरपूरचेच परिचारक मालक त्याच्यामध्ये गेले. काय कमी होतं? सत्ता होती. ते सातो खासदार प्रत्यक्ष आरोग्यमंत्री ज्यांच्या उशा पाय त्याला बसून येत. काय कमी आहे तिथं? पैशाला कमी आहे? सत्ता आहे म्हणून आरोग्यमंत्री प्रत्यक्ष ज्यांच्या उशा पाय त्याला आहेत, गेले की नाही? म्हणजे काळाची भीती सर्वांना आहे, काळाचा पगडा सर्वांच्यावर आहे. मग तिथं सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल गावी तुका म्हणते यम आज्ञा, पण इथं सत्ता संपदा राहील ठाई. सोडविना राजा देशीचा चौधरी. बाबा या काळाच्या तावडीमधून आपल्याला जरी आपल्याला राजाश्रय म्हणतात ना, राजाश्रय लोक म्हणतात राजाश्रय पाहिजे, पण तो राजाश्रय फार फार तर तुमच्या प्रतिष्ठेला कामी येईल. थोडी बहुत गरज पडली, थोडी बहुत, फार नाही करत मदत, करतच नाहीत, थोडी बहुत मदत करू शकतील. पण वेळ आल्याच्या नंतर तुकोबारा सांगता सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भैली भली. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. म्हणून एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. याच्याकरता एवढा विस्तार केला की आपल्याला व्यवहारामध्ये केवढे मोठमोठे सोयरे असू देत, आपल्याकडे किती संपत्ती असू द्या, सत्ता असू देत, आपल्याला काळाच्या भीतीतून तावडीतून सोडवण्याकरता त्याचा उपयोग होत नाही. मग आपण काळाच्या अधीन होणार का? काळाच्या तावडीत जाणार का? काळाच्या ताब्यात जाणार का? काळाचा प्रादुर्भाव आपल्यावर होणार का? तर त्याच्यावर होणार नाही. जो भगवान शंकराची उपासना करतो, भक्ती करतो, म्हणून एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोधकाम. विठ्ठल विठ्ठल आपल्या या पुण्यक्षेत्र बार्डीमध्ये शेकडो वर्षाच्या नंतरचा आजचा दिवस हा मोठा भाग्यशाली आहे. त्याचं कारण असं की आपल्या भूमीमध्ये आता गाव म्हटलं तर सर्व देवी देवतांचे अधिष्ठान असतात. सर्व देवी देवतांचे अधिष्ठान असतात. आपल्या जीवनामध्ये पंचदेवतांची उपासना केली पाहिजे असा शास्त्राचा दंडक आहे. भगवान विष्णू, भगवान शंकर, गणपती, देवी आणि सूर्य, शक्ती, म्हणजे असे 5 देवतांची उपासना. शिव, शक्ती, विष्णू, गणपती आणि सूर्य. आता 5 देवतांची उपासना केली कारण हा जो देह आहे पंचभूतांचा आहे. पंचभूतांचा गोंधळ, पिंड हा उसना आणला 5चा. हे 5चे तव झाले. आपलं हे शरीर आता जसा हा पडदा आहे, पडदा काय हो? आडवे उभे धागे, त्याला म्हणतो ना धागा दोरा. काही धागे असे, काही आडवे, काही उभे, आणि ते आडवे उभे आडवे उभे आडवे उभे धागे दोरे काय होतात, एका ठिकाणी येतात. त्यालाच आपण वीण म्हणतो. आता ज्याला हे पाहिजे त्याने इचलकरंजीला जावं. इचलकरंजीला मग कळतं आपल्याला. प्रश्न आता हे अंगाचे उपरणे आहेत का नाही,
उपरणे किंवा असे सोनेरी काठाचे धोतर, नाही मला उदाहरण सांगायचं महाराज, ते आहे. आता तिकडे ते उपरणं आहे, कसे वेगवेगळे आपल्याला कलर दिसतात. आपण म्हणतोय कसं होत असेल बरं. तर इचलकरंजीला हे सर्व वस्त्र बनण्याची तिथं घराघरात यंत्र आहेत. काय वैशिष्ट्य आहे आपल्या भारताची, किती विविधता आहे. आता ते विणेकरांचं धोतर आहे ना असं चमकीचं, तर हे सर्व धोतर, हे सर्व काठ बनवणारे महाराजांच्या अंगावर उपरणं आहे. आपण म्हणतोय कसं बनवत असतील बरं. आणि मग तिथं गेल्याच्या नंतर ते नवल आहे. आता हे जर उपरणं मी म्हणतो 100 रुपयाला मिळत असेल ना, तर तिथले ते कष्ट पाहिल्याच्या नंतर आपण म्हणतो किंमत काहीच नाही. हां, एरवी आपल्याला इकडे 100-150 रुपये द्यायला वाटतं की एवढे पैसे का. पण तिथले ते कष्ट पाहिल्याच्या नंतर आता हे जे उपरणं आहे, उपरणं किंवा ही उपरण्याची जी विण होते ना, हा जो काठ होतो ना तयार, महाराज 80 प्रकारचे धागे असतील. किती? 80 प्रकारचे धागे. आपण ते पाहतो ना मशीनला, गोल 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 गोल, काय म्हणायचं त्याला, रील, धाग्यांची रील. मग त्याच्यामध्ये जेवढे कलर आहेत ना तेवढ्या कलरच्या त्या रील असतात. आणि बरोबर त्या रील, आता आपली मशीन तर आपण पाहतोच की नाही, छोटी शिवणयंत्र, अगदी त्याच पद्धतीने. पण तिथं ते बरोबर असे ते खटाडा 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 ओढतात. मग काही आडवे धागे, उभे धागे, आणि ते बरोबर एकामध्ये एक, एकामध्ये एक, एकामध्ये एक, एकामध्ये एक अशी विण घट्ट होते. आणि मग आपण त्याला उपरणं म्हणतो, मग आपण त्याला धोतर म्हणतो, मग आपण त्याला हा मंडप म्हणतो. जसे एवढे धागे मिळून सुंदर अशा काठाचं, सोनेरी काठाचं, अशा अनेक विविध रंगाचं हे उपरणे तयार होतात, धोतरं तयार होतात, कलरचे शर्ट कपडे तयार होतात, हे पॅन्टी तयार होतात. तसं आपलं हे शरीर पंचभूतांचं आहे. 5 भूताची विण. आज आपल्याला जे शरीर दिसतं ना, एक जरी यातलं भूत नसेल, भूत म्हणजे ते आपण लहानपणी गोष्टी ऐकलेल्या ते नाही. हां, भूत आहे की नाही आपल्याला त्याचीही चर्चा करायची नाही. पण इथं भूत म्हणजे तत्व म्हणा. तर पंचभूत, मग पृथ्वीला भूत म्हटलेलं आहे, आप म्हणजे पाण्याला भूत म्हटलेलं आहे, तेज म्हणजे अग्नी, त्याला भूत शास्त्रामध्ये नाव आहे. वायू म्हणजे वारा, वाऱ्याला भूत नाव आहे. आकाश, आकाशाला भूत नाव आहे. असं पंचभूतांचा हा देह आहे. म्हणून आपण त्याला म्हणतो, ते मोठे लोक गेले म्हणजे मेले की त्यांना काय म्हणतात, पंचतत्वात विलीन झाले. पंचत्वात, तिथं असं आहे, पंचतत्वात शब्द पाहिजे, पंचत्वात विलीन झाले म्हणतात. पंचतत्वात, मग हे एक तत्व म्हणजेच भूत. मग आपला मृत्यू होतो म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये जे तेज असेल, तेज म्हणून पाहतो की नाही, असं इथं पाहतात सर्व थंड पडलं. थंड पडलं म्हणजे काय झालं, तेज गेलं निघून. मग शरीर काय होतं खाली, आपण इथं लावतात हात, झडप बंद झाली, वायू राजीनामा देऊन निघून गेला. आता सर्व भूतांचं सांगत नाही, सर्व तत्वांचं सांगत नाही. तर त्याच्यामध्ये प्रमुख तत्व आहे भगवान शिवजी. ज्यांना आपण म्हणतो ना की बाबा ब्रह्मदेव उत्पन्न करतात, भगवान विष्णू पालन पोषण करतात, आणि भगवान शंकर संहार, संहारक शक्ती भगवान शंकराकडे आहे, संहार करतात. तर असे भगवान शंकर, पण भगवान शंकर संहार करतात म्हणजे घाबरू नका, भिवू नका. आणि संहार होणं चांगलं की वाईट, म्हणजे मृत्यू चांगला की वाईट, बोला, मृत्यू चांगला की वाईट? हो म्हणा तर नाही म्हणा. हो म्हणले म्हणजे काय लगेच येणार नाही का, त्याची काय घाबरू नका. एवढे आपण थोडेच पुण्यवान आहेत. सप्ताहामध्ये सोमवारी भगवान शंकराच्या सान्निध्यात आणि कथेमध्ये कीर्तनामध्ये मृत्यू होतो काय कुठे? एवढं सोपं आहे काय? जन्माच्या जन्मांतरामध्ये
मुनींनी जन्म घालवलेत म्हणले, अंतराम कह आवत नाही. अशा भगवत भक्ती ठिकाणी, नामस्मरणाच्या ठिकाणी सप्तामध्ये देह पडणार आहे, म्हणून घाबरू नका. मृत्यू चांगला की वाईट? लोकाला असं आहे ना, माऊली सांगतात ना, आगा मर हा बोलणं साथी. कोणी मर म्हणलं तर सहन होत नाही. महाराज तुम्हाला याच्याकरता बोलवलं काय, आमचं मृत्यूचं माप काढायला? आम्ही मर म्हणले थोडे तुम्ही मरणार आहेत, आणि आम्ही जग म्हणले थोडं जगणार आहेत. ज्याचं त्याचं आयुष्य भविष्य ठरलेलं आहे, तो तेव्हा मरणारच आहे. फक्त तुम्हाला प्रश्न विचारतोय, मृत्यू चांगला की वाईट? जाऊ द्या, तुम्ही जरी बोलत नसले तर मी सांगतो, चांगला. ज्ञानोबारांनी जन्ममृत्यूचा सोहळा म्हटलेला आहे, समारंभ येतो. मृत्यू चांगला आहे. कल्पना करा, कल्पना. जर तुमच्या घरामध्ये लय आपच्या मागच्या पिढ्या मोजत नाही, पण 10 पिढ्या जिवंत असत्या, 10 पिढ्या. म्हणजे आपले वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील, अशा 10 पिढ्या घरामध्ये जर असत्या, म्हणजे मेल्याच नसत्या, काय स्थिती झाली असती? आता मृत्यू चांगला की वाईट? आता याच्यानंतर तुमच्या मनाला तुम्ही उत्तर विचारा. हां, अरे एखाद्या घरामध्ये आजी आजोबा 70 वर्षाच्या पुढे जर जगले तर नकोशी वाटतात. माणसं थोडंसं काम करायचे बंद झाले, निकामी झाले, हातपाय चालायचे बंद झाले, म्हातारपणी लागतं तरी किती किती लागतं, किती पचतं. कुठंतरी एखादी भाकरी, अर्धी कोर भाकरी, एखादा चहाचा कप लागतो, तरी तो माणसाला नको होतो. आणि मी तर 10 पिढ्याचं सांगायला लागलो तुम्हाला. एखाद्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती जर त्या ठिकाणी आजारी झाली, व्याधीग्रस्त झाली, काम करू शकत नाही, चालू शकत नाही, अलीकडे तो पॅरालिसिसचा झटका आला, अटॅक आला, काय स्थिती होती घरामध्ये? लोकांना ती व्यक्ती हवीशी वाटते का हो? लोक म्हणतात त्यांचेच बरं का सख्खे, दादाचे हाल पाहावत नाही, गेलेलं बरं. कशी स्थिती आहे सांगा? माणूस चालताय. म्हणून आमचे वैकुंठ गुरुवर घुलेबाबांचं वाक्य आहे, जोपर्यंत तोंड चालू आहे, ऐका, जोपर्यंत तोंड चालू आहे तोपर्यंतच लोक आपलं म्हणतात, आणि दुसरे नाही, दुसऱ्या गावचे नाही, दुसरे भाऊबंद नाही, घरातले आपले ज्यांना आपले आपले म्हणतो ना ते, जोपर्यंत तोंड चालू आहे ना. म्हणून जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळली आला बागुला जा. ऐका, हे विचारत होतो की मृत्यू चांगला की वाईट? हे सगळं ऐकल्याच्या नंतर मृत्यू चांगलाच. आपल्याला स्वीकारावं, न स्वीकारून करता काय? जरी तुम्ही मृत्यू नाही स्वीकारला तरी मृत्यू येणारच आहे, मरण तर येणारच आहे. तुका म्हणे मरण आहे या सकाळा. म्हणून भगवान शंकर ही मृत्यूची देवता आहे, संहारक देवता आहे. ऐका, जरी संहारक देवता आहे म्हणून घाबरायचं नाही, म्हणून भ्यायचं नाही. लोक निरीक्षण करतो ना आम्ही समाजाचं, भगवान शंकराला घाबरतात, दत्ताला घाबरतात, देवीला घाबरतात, मारुतीला घाबरतात, पण आमचे ज्ञानोबा तुकोबाराला कोणीच घाबरत नाही. त्यांना कोणी भीतच नाही. का? त्यांचं असं आहे, जे खळांची व्यंकटी सांडू, उलट खळाला जीव लावायचा, हो का दुराचारी विषय असत तर त्यांना जवळ घ्यायचं. इथं तसं नाही, इथं बंदुकाची. भगवान शंकर, दत्त महाराज, देवी, ते तर घाबरतात. आता आमचा ते गेला एक ड्रायव्हर, त्याच्या गावाला शनीचं मंदिर आहे, शनी मंदिर नाही, शनी देवता प्रधान आहे. तिथले लोक सांगतात इतर देवतांचे सप्ताह होतात, शनीचा एक सप्ताह होतो वैशाख महिन्यामध्ये, शनी जयंती म्हणून. शनीची वर्गणी लोक न मागता लोक आणून देतात. आणि पांडुरंगाची आणत नाहीत का? आता पांडुरंग ते आईबापाची त्यांनी जबाबदारी घेतली ना. हा, आईबाप कृपाळू असतात. मुलगा कसा वागला तरी आईबाप काय करतात, सांभाळूनच घेतात. हे मात्र नाही, हे समोरच आहे डायरेक्ट. मग हे काय करतात, जर नाही यांची आराधना केली, नाही जर भक्ती केली तर मग हे डायरेक्ट काय करतात, उचलतातच.
म्हणून लोक काय करतात या देवतांना घाबरून येत. ते म्हणतात ना लकडी बिगर मकडी ओढणीला येत नाही. हा ते चमत्काराशिवाय नमस्कार नाही हो. हे आपले पांडुरंग ज्ञानोबा आहे तुकोबा आहे जरा कशी आहेत माहिती आहे का. जाऊ द्या असू द्या. आहे का तुझ्याकडे दान दक्षिणा द्यायला आहे का. नाही. आपलं जसं पांडुरंगाला काय म्हणतात गरीबाचा देव. जाऊ द्या. मला या अर्थाने बोलायचं आहे की भगवान शंकर ही संहारक देवता आहेत. म्हणून त्यांची उपासना त्यांची भक्ती ही केलीच पाहिजे. म्हणून पंचदैवतांची उपासना आहे. आणि ज्या आपल्याला जन्माला घालतात आपल्याला त्या ठिकाणी पालन पोषण करतात. आणि संहार म्हणजे मृत्यू. मृत्यू हा गरजेचाच आहे. जर मृत्यू झालाच नसता. आम्हाला शाळेमध्ये असताना सरांनी निबंध लिहायला सांगितला होता. कोणता. जर सूर्य मावळलाच नसता. सूर्य मावळणं आपण जरा म्हणतो ना दिवस रात्र. रात्र झाली पाहिजे का नाही. रात्र सांगा ना. रात्र म्हणजे दिवस मावळला पाहिजे की नाही. आता बऱ्याच जणांना कामाला वेळ पुरत नाही ते म्हणतात लवकर दिवस का मावळला. पण ऐका दिवस मावळलाच नसता तर काय स्थिती. 24 तास काम करू शकता का तुम्ही. आठवडाभर काम करू शकता का. 68 तास काम होतं का तुमच्याकडून. होत नाही. मग ऐका जसं सूर्यास्त झाला पाहिजे. जेवण करून 7-8 तास आराम झाला पाहिजे आणि मग दुसऱ्या दिवशी काम करण्याकरता ताजेतवानापणा ऊर्जा येते. दिवस मावळला म्हणूनच ना. आणि दिवस जर मावळलाच नसता तर कोण असा होता 24 तास त्या ठिकाणी एनर्जी टिकून ठेवून काम उद्योग करू शकणारा. म्हणून आपण जेव्हा 12 तास दिवसाचे त्यातले काही तास काम करतो थकतो दमतो पुन्हा जेवण झालं की झोपतो पुन्हा ताजेतवाने होतो काम करण्याकरता पुन्हा ती ऊर्जा येते. हे जसं आहे ना तसं जन्म मृत्यू. जन्म म्हणजे दिवस आणि मृत्यू म्हणजे रात्र. जसं रात्रीशिवाय दिवसाचं काम करण्याकरता ऊर्जा येत नाही तसं मृत्यूशिवाय पुन्हा जन्म घेतल्याच्या नंतर नाविन्याने कार्य करण्याची जीवन जगण्याची ती ऊर्जा आहे. थोडंसं याच्याकरता बोललोय की भगवान शंकर कारण आपल्या गावाच्या दृष्टीने मी सांगितलं की हजारो वर्षाच्या नंतर आता कधी पूर्वजांनी या ठिकाणी कसं या ठिकाणी भगवंताचं शिवलिंग आहे. त्याची रचनाही वेगळ्याच पद्धतीने आहे. इथली माहिती विचारली तर धारेतले महादेव. धार म्हणजे पूर जेव्हा येतो पाणी जेव्हा येतं प्रचंड प्रमाणामध्ये पाण्याची ताकद काय असते. पाण्याला अग्नीला कोणी अडवू शकत नाही. पाणी अग्नी आणि वायू ते याला कोणी अडवू शकत नाही. मग पाणी आपण पाहिले पाण्याचा प्रकार महापुरे झाडे जाती. महापुरामध्ये मोठमोठे झाडं जातात दगड धोंडे वाहतात. पण आपली अनुभूती इथली अशी आहे की भगवान शंकराची महादेवांची पिंड आणि नंदी महाराज यांची छोटीशी असणारी मूर्ती ते मात्र वाहवत नाहीत हालत नाहीत. आम्हाला फिरत असताना काही काही आश्चर्य म्हणून असे काही गोष्टी भावतात. एक आश्चर्य आहे आणि ते आश्चर्याला आपण साक्षी राहून आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान धारेतले महादेव नूतन मंदिर सुंदर पद्धतीने झालं. भगवान नंदिकेश्वराची प्राणप्रतिष्ठा आणि प्रामुख्याने कलशारोहण म्हणजे आपण पत्रिका पाहिली तर कलशारोहण आणि महाशिवरात्र महाउत्सव की ज्यांच्या आपण कृपाशीर्वादाने हा उत्सव साजरा करतो. वैकुंठाची बजरंग तात्या त्याचप्रमाणे मोहन बापू नारायण महाराज पिशी महाराज आणखी सर्व थोर सत्पुरुष या सर्वांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने आपण हा उत्सव प्रतिवर्षी साजरा संपन्न करतो. पण यावर्षी 25 वर्ष झाली या उत्सवाला आणि दुधात साखर की नूतन सुंदर अशा पद्धतीचं मंदिर तयार होऊन पुन्हा समोरही ओटा वगैरे हे हा सर्व विकासात्मक झालेला आहे. आणि कलशारोहण आज झालं. आज आपल्या सर्वांच्या प्रेमास्तव पण असं आहे आपल्या सर्वांचं प्रेम किंवा आपण एकत्र येण्याकरता जे कारणीभूत आहेत आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण
जिवलग आमचे मित्र, ज्यांचा अकृत्रिम असा स्नेह, असं प्रेम आहे, आपले जाधव महाराज, हनुमंत महाराज जाधव आणि सर्व जाधववाडीची ही उभी राहिलेले आमचे टाळकरी बांधव. खरं तर आज शिवजयंतीचा जाधववाडीमध्ये मोठा उत्सव आहे. मोठ्या हौशेने तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जे मंदिर आहे, जे स्थान आहे, निर्माण केलं आहे. जसं रायगडावर छत्रपती श्री शिवरायांचं काय आहे, सिंहासन आहे. आणि अशी सिंहासनाची प्रतिकृती केवढा मोठा मंडप दिलाय. मी जेव्हा तिथे गेलो मला वाटलं सप्ताहाचा आहे काय काय, म्हणजे केवळ शिवजयंतीच्या उत्सवाकरता 3 दिवसाची शिवजयंती आहे. आज तिथे मोठं व्याख्यान आहे. पण ही सर्व जाधववाडीची भजनी मंडळी आणि हनुमंत महाराज आज स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. चला, शेजार धर्म ज्याला म्हणतात, तर हनुमंत महाराज त्यांच्या माध्यमातून आपण सर्व बारडीकर तरुण बांधव बहुसंख्येने आम्ही जेव्हा वैकुंठाशी गुरुवारी आमचे विठ्ठल बाबा गुले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने दिंडीसह आम्ही पंढरपूरला येतो. कारण गुरुवारांचा देह पंढरपूरला पडला. तर सर्व मंडळी करकम्मा कमलाई देवीच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी भेटण्याकरता आली आणि त्यांनी प्रेमाने आपल्या 17 तारखेला आपण कलशारोहण आणि कीर्तन सेवा करावी. हनुमंत महाराजांनी सांगितलं की सर्व मंडळी अगदी चांगली आहेत, श्रद्धावान आहेत, आपण यावं. बस, महाराजांच्या प्रेमळ सूचनेवरून आपला परिचय नाही, पण त्यांनी आपल्या स्वभावाबद्दल, या स्थानाबद्दल आणि कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. वैकुंठाशी बजरंग तात्या यांचे सर्व अनुग्रहित असे भगवत भक्त सर्व आपण मंडळी विद्यमान, पिशे महाराज, सर्वांच्या माध्यमातून होणारी सेवा, मग आपण जावं म्हणून आज कलशारोहण. कळस काय सांगतो तर तो का झाला शे कळस भजन करा सावकाश, दुपारी भजनी मंडळी अभंग म्हणत होती. जसं मंदिराचं काम पूर्ण झालं, कधी कळस बसवला की मग मंदिराचं काम पूर्ण झालं. जोपर्यंत मंदिरावर कळस बसत नाही तोपर्यंत ते मंदिर अर्धवटे. आता आणखीन पुढचा भाग सांगतो, ऐका. कळस तेव्हा बसवायचा असतो, कळस बसणाऱ्यावर ती जबाबदारी आहे. कोणती? जे देव आहेत, जी मूर्ती आहे, तर त्यांचे दिवाबत्ती, झाडलोट, नैवेद्य हे सर्व व्यवस्थित होतं आहे का? आणि ते जर होत असेल तरच कळस बसवायचा, शास्त्रामध्ये आहे. तेव्हाच कळस बसवायचा आहे. रोजचा रोज देवाचा नैवेद्य झाला पाहिजे, दिवाबत्ती झाली पाहिजे, झाडलोट झाली पाहिजे, या सगळ्या प्रामुख्याने गोष्टी झाल्या पाहिजेत. पूजा अर्चा होत असते. आणि आपली पूजा तरी काय, 1 तांब्याभर पाणी आणायचं आणि देवाला तेच लागतं, फार लागत नाही, पण ते नियमाने झालं पाहिजे. हे कळस बसवणाऱ्यांनी विचारायचं असतं, नाही तर मग तो कळस बसवणारा दोष लागतो बरं का. एवढं सोपं नाही आहे. आणि म्हणून योजना अशी आहे बरं का महाराज, ते कळस कोणाच्या हसून बसवतात? गृहस्थी नाही, त्याच्याकरता ते संन्यासी, ब्रह्मचारी अशी. का? मी सांगितलं तुम्हाला, जर देवाचा नैवेद्य नाही व्यवस्थित झाला, देवाबत्ती झाडलोट नाही जर व्यवस्थित झाली, तर मग तो दोष कोणाला लागतो? कळस बसवणाराला. दोष लागणं म्हणजे काय झालं? वाटोळ होणं. तुम्ही म्हणा मग तुमचं कसं? आमचं आधीच वाटोळ झालंय, आता काय संन्यासाचं ब्रह्मचार्याचं आधीच काय झालं असतं. पण ठीक आहे बा, लागले दोस्त आम्हाला, माझा काय करावं, घ्यावं लागतं अंगलोट. म्हणून कळस स्थापनेकरता काय म्हणतात, संन्यासी पाहिजे असतात. तर चला, असे ते संकेत आहेत. त्या निमित्ताने कलशारोहण करायचं आहे, चांगली गोष्ट आहे. पण मंदिर पूर्ण झालं आहे, आपण सर्वांनी अत्यंत श्रद्धेने आता हे सगळंच केलं आहे. त्याला किती खर्च आला ते काय मी विचारत बसत नाही, पण चांगल्या पद्धतीने काम झालं आहे. आणखीनही पुढे होतच राहणार आहे. एक सुंदर
निगूढ मठ व्हावा का शिवालय. जेव्हा साधना करायची ना, योग साधना करायची ना, गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये योग साधना करण्याकरता स्थान कसं असावं, तर ते निर्जन असावं किंवा तेथ निगूढ मठ होवावा, फार वर्दळीचा नसावा किंवा शिवालय व्हावं. शिवालय बहुतेक एकांतवासामध्येच असतं. म्हणून ज्याला काही साधना करायची ना, त्याने अशा एकांत स्थानी शिवालयामध्ये येऊन आराधना करावी, भक्ती करावी. बस ती साधना भगवंतापर्यंत नेणारी असते. म्हणून योगी लोकांमध्ये नाही साधना करत, मग त्यांना अशा एकांतामध्ये यावं लागतं. म्हणजे संन्याशी लोक, आता कुंभमेळा होतोय, तिथं गेल्याच्या नंतर मग आपल्याला लक्षामध्ये येतं की किती संन्याशी असतील. किती संन्याशी? कोटीने असतील, कोटीने. आणि तुम्हाला एरवी कुठं राहतात? एरवी ऐका, एरवी ते असतात हिमालयात. भगवान शंकर कुठे आहेत? बस हिमालयातच, केदारनाथ ते हिमालयामध्ये. ऐका, 3-3 वर्ष ते खाली उतरत नाहीत पुन्हा. 3-3 वर्ष, 6-6 महिने आपल्याला तर हे हिमालय बंदच असतो. 6 महिने बंद असतो हिमालय. हे बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री हे मंदिरं 6-6 महिने बंद असतात. आणि 6च महिने, 3-4च महिने लोक त्या ठिकाणी येऊ शकतात यात्रेकरता, दर्शनाकरता. बर्फ त्या ठिकाणी ढासळतो, बर्फाचा वर्षाव होतो. म्हणून हे 6-6 महिने बंद असतात. आणि मग कल्पना करा, उचलली डिबन लावली टाळायला काय लागतंय बोलायला. हे संन्याशी लोकांचे संन्याशी लोक तशी. संन्याशी लोक जेव्हा हिमालयात असतात ना, 6 महिने सर्व प्रकारचं लोकांचं जाणं येणं बंद असतं. काय खात असतील आणि कसे राहत असतील आणि कसे जगत असतील हे नागा संन्याशी. आपल्याला थोडी थंडी वाजली तर असं अंगावर घेऊन आपण बसतो, पण ते नग्नच असतात, बम बम बोली. सांगतो तुम्हाला, एक अशा प्रकारची ती साधना असते. तर ती साधना एकांतामध्ये, ते निगूढ मठ व्हावा का शिवालय, असं ज्ञानोबारांनी तोंड भरून वर्णन केलेलं आहे. असं एकांतामध्ये असणारं हे आपलं शिवालय आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आहे. आज आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून सुंदर मंदिर निर्माण झालं आणि त्याचा कलशारोहण सोहळा दुपारी संपन्न झाला. त्याच्याकरता प्रचंड संख्येने भाविक मंडळी, भक्त मंडळी आलेली होती. सर्व गावातील आपल्या मुली, कन्या, लेक जावाईंच्यासह त्या सर्वांची उपस्थिती आज होती. आणि म्हणून त्या निमित्ताने प्रथम दिवसाची कीर्तन सेवाही आपण करावी. पहिला दिवस असता की नाममाहात्म्य, आणि म्हणून भगवान शंकराचं मंदिर आहे, म्हणून भगवान शंकराचंच नाममाहात्म्य किंवा स्वरूपाचं वर्णन करावं म्हणून नाथरायांचा अभंग सेवेकरता घेतला. म्हणून वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम. वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध वदता शिव नाम दयान बाधी क्रोध काम, दयान बाधी क्रोध काम, दयान बाधी क्रोध काम. वाचे वदता शिव नाम दयान बाधी क्रोध काम, दयान
महात्म्य सांगायचं आहे म्हणून मी एवढ्याच चरणावर जरा जास्त वेळ देणार आहे, म्हणजे जास्त बोलणार आहे. वाचे वदता शिवनाम, म्हणजे आपण आपल्या वाचेने शिवनामाचं चिंतन केलं, स्मरण केलं, उच्चार केला. वदवदती बोलणे म्हणजे आपल्या मुखाच्या द्वारे शिव 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 असं जर शब्द आपण बोललो तर फल काय मिळतं? तयान बाधी क्रोधकाम, काम क्रोधाची बाधा होणार नाही. बाधा होणं म्हणजे बाधणं म्हणजे हानी होणं, बाधित होणं. तर त्या ठिकाणी जसं आपलं शरीर निरोगी आहे आणि रोगाची काय झाली, रोग झाला म्हणजे रोगाने बाधलं की ते निरोगी शरीराचा काय होतो, विध्वंस होतो. तर असा मनुष्य चांगला आहे, सज्जन आहे, पण त्याला जर काम क्रोधाची बाधा झाली तर सर्व जीवनाचा काय होतो, विध्वंस होतो, म्हणजे वाटोळं होतं. काम आणि क्रोध तसे तर षड विकार आहेत, त्याला षड वैरी म्हटलेलं आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार हे षड रिपू आहेत, षड वैरी आहेत. त्याच्यापैकी इथं दोघांचाच उच्चार आहे. दोघांचा घ्या का 6 जणांचा घ्या, हे दोघं जण म्हणजे प्रमुख आहेत. सरपंच आणि उपसरपंच, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री. मग तिकडे जाऊ नका रे बाबा, एक समजून सांगायचं म्हणून. काम आणि क्रोध हे दोन काय आहेत, प्रमुख आहेत. कामाची कोतवाल येणे नागविले बहुताशी, हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी. जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी, क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्याशी. हा जोहार माय बाप जोहार मी गाया मुलीचा, 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 गाया मुलीचा. हे काम आणि क्रोध किती वाईट आहेत. काही क्षणाची जर या काम क्रोधाची संगत झाली तर चांगला सज्जन मनुष्य, त्या सज्जन माणसाला दुर्जन म्हटलं जातं. ते म्हणतात अगोदर तसा चांगला होता, पण नंतर नंतर काय झालं, तो बिघडला. बिघडला म्हणजे काय झालं, आता लय लय स्पष्टीकरण सांगू काय, लय कीर्तनामध्ये स्पष्टीकरण सांगू का, पण काय सांगितलं तर हरकत नाही. सध्याचा काळ मोठा विकृत झालेला आहे, मोठा विकृत झाला आहे. काही गोष्टी कीर्तनामध्ये बोलून ह्या गोष्टी खऱ्यात, पण सध्याच्या काळामध्ये जर तो प्रकार जास्त फोपवत असेल तर कुठंतरी थोपवलंही पाहिजे ना, कुठंतरी त्याला थोप घालावं लागेल ना आपणाला. आता सर्वांना जरी नाही कळालं किंवा सर्वांनी जरी नाही ऐकलं, लोक कीर्तन ऐकतात पण ऐकत नाहीत. लोक येतात मौज मजा ऐकायला, त्यांना कोणाला तत्वज्ञान किंवा सांगितलेलं आचरण करण्याची कोणाला गरज नाही पडलेली लोकांना. कीर्तनामध्ये तसं काही वागायची जबाबदारी आहे, त्यातलं काहीतरी वागावं नाही. 2 तासच कीर्तन आपण वागू शकणार, बरोबर आहे, पण काहीच वागायचं नाही का? मग नुसती कवायत म्हणून या गोष्टी करायच्यात का? कीर्तन करणाऱ्याने ऐकणारे नुसते कवायत म्हणून करायचं का? दरवर्षी सप्ताह करायचा, दरवर्षी उगा कीर्तन ठेवायचे म्हणून ठेवायचेत का? म्हणून अलीकडे लोकांचा कल मनोरंजनात्मक, तत्वज्ञानात्मक नाही, मनोरंजनात्मक कीर्तन ऐकण्याचा कल वाढलाय. कीर्तन ऐकतात ही गोष्ट चांगली, हनुमंत महाराज, पण कोणते कीर्तन ऐकायला आवडतात त्यांना? असे कीर्तन पाहिजे, असे कीर्तनकार पाहिजे की ते कसे दिसले पाहिजेत, स्मार्ट. स्मार्ट सांगू तुम्हाला बाबा, आमची तर परंपरा अशी आहे, आम्ही अभिमानानं सांगतो ना, आमच्या गुरुवाऱ्यांचं नाव, आमच्या परंपरेचं नाव जोग महाराज. जोग महाराजच्या परंपरेतील हे आम्ही कीर्तनाला येतो ना, कीर्तनाला फेटा बांधतो ना, तर तो फेटा आम्ही आरशामध्ये पाहून बांधायचा नाही, एवढे आमच्याकरता बंधन आहेत. एवढा त्याच्यामध्ये बारकावा आहे वागण्याचा. आम्ही कीर्तनाला फेटा बांधतो ना, तर तो नाही आरशात पाहायचा. आता मग बाकीचं समजून घ्या कशी आमच्या गुरुवाऱ्यांची, आमच्या परंपरेची तत्व प्रणाली. पण आता कधीच मागं पडलंय. उलट
अशा वृत्तीचे कीर्तनकार झाले म्हणजे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही असे चावट बनवले. ते म्हणतात इकडं अभंगाची घडी विस्कटली तरी चालल पण फेटेची घडी धोत्राची घडी असं रेषेत आलं पाहिजे. हे असं रेषेत आलं पाहिजे. फेटेची घडी स्मार्ट म्हणून बऱ्याच लोकांचं ते महाराज दिसतोय का सत्याच्यातच जातात गुरफटून गुंगून. बस त्यांना तो कोणता अभंगन कोणता विषय कोणता पूर्ण झालाय कोणता अर्धा राहिलाय काही घेणं देणं नाही. काही घेणं देणं नाही. म्हणून त्यातला बारका थोडक्यात तुम्हाला सांगितला. पण आता गोष्टी बोलू नाहीत ह्या गोष्टी खऱ्यात. पण आता बोलण्याची वेळ आलेली आहे. हे काम क्रोधादी विकार हे अनादीचे पण त्याला काही मान मर्यादा आहेत. काम भोगायचं आहे ना पण त्याच्याकरता काही वयाच्या मर्यादा आहेत. त्याला काही सामाजिक संकेत आहेत. त्याला काही कौटुंबिक संकेत आहेत. कोणत्या बापाला आपला मुलगा किंवा मुलगी त्यांना विवाहाशिवाय लग्नाशिवाय ठेवायचेत का हो? कोणत्या अरे मुलगा किंवा मुलगी झाली तेव्हापासून प्रत्येक बापाची तयारी सुरू होती. आपलं लग्न कोणत्या पद्धतीने झालं पाहिजे. खरं सांगा होते का नाही? नुसता फोन आला ना कळालं ना की तुम्हाला मुलगा झाला तर त्या मुलाचं पाळण्यामध्ये कसं संगोपन करायचं कुठं शिक्षणाला ठेवायचं त्या मुलाला काय बनवायचं बापाचे मनसुबे तयार होतात सुरुवात होतात. 25 वर्षाचा घोडा झाल्याच्यानंतर त्याच्या लग्नाची तयारी सुरू होत नाही बापाची. आमच्या मुली आमच्या भगिनी अलीकडे आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. अरे घ्या ना स्वातंत्र्य. कोणत्याही बापाला तुम्हाला स्वातंत्र्य द्यायचंय. मुलांना तुम्हाला बापाला स्वातंत्र्य द्यायचंय. पण याचा अर्थ असा का नाही की त्याचे काही स्वप्न आहेत. तो त्याचे काही कर्तबगारी करतोय पार पाडू पाहतोय त्याला तुम्ही प्रतिसाद द्या ना. हां जर तुमच्या बापाने जाहीरच केलं ना की तुला आता काय करायचं अलग निरंजन तुला आता कुंभमेळ्यात मी पाठवणार आहे नागा संन्याशी असं कोणत्या बापाने जाहीर केलंय हो? आणि मग तुम्ही खुशाल म्हणा ना काय बाप म्हणावा याला की तो आमच्या त्या ठिकाणी आनंदाचा आमच्या प्रापंचिक जीवनाचा विचार करत नाही. प्रत्येक बापाला इच्छा आहे. उलट मुलगा ब्रह्मचर्य राहायला लागला तर बाप नको म्हणतो. आई नको म्हणते. मला जो 30-35 वर्षापर्यंत आमचे अनुभव आहेत आमचे मित्र 30-35 वर्षापर्यंत आईची इच्छा होती. शेवटी प्रापंचिक लोकांना लावून या मोह संसारी गोविती हेच आहे. त्यांनी तुम्ही तसं राहावं अशी कोणाची इच्छा नाही आहे. पण काय आमच्या बांधवांना घाई होते हो. आई वडिलांच्या त्या ठिकाणी त्यांना काही आपलं 4 चौघांच्या मध्ये मान खाली घालावं लागेल. पाहुण्यांच्या मध्ये मान खाली घालावं लागेल. त्यांची प्रतिष्ठा धुळीला मिळेल. त्यांचे काही स्वप्न त्याचा चुराडा होईल. त्यांनी आपल्या लग्नाकरता आपल्या शिक्षणाकरता अगदी पोटाला चिमटा घेऊन स्वतःच्या मौज मजेला त्या ठिकाणी दूर सारून त्याने आपल्याकरता पुंजी निर्माण करून ठेवली. बापाला मुलीच्या लग्नाकरता ते केवढी साठवणूक करतो. हे सर्व मुलं मुली विसरतात. काम तुमच्या एकट्याच्या कामाच्या त्या इच्छेपायी किती जणांना टेन्शन होतं. ते किती जणांना टेन्शन होतं. अनेक मुलींचे वडील कोणाचे त्या ठिकाणी मतिभ्रष्ट होतात. कोणाची आत्महत्या करतात. येतपर्यंत प्रकार होतो की नाही. हे काम क्रोध तुम्हाला समजावून सांगतोय. काम आणि क्रोध आहेत काय हे ऐका. आता हे तर मुलांचं सांगितलं हो. ते वयात येताना त्यांच्याकडून त्याच्यामध्ये अडकणं साहजिक आहे नैसर्गिक आहे. पण घरामध्ये सुंदर पत्नी आहे. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही काय केलंय पसंत केलंय. मनाप्रमाणे त्या ठिकाणी तुमच्या इच्छेप्रमाणे काय तुमची मौज मजा हौस असेल. तुमचे सासरे पाहुणे यांनी काय केल्या पूर्ण केल्या. सुंदर त्या ठिकाणी संसाराच्या प्रापंचिक वेलीवर मुलगा मुलगी असे अपत्य होतात. आणि तरी काही मूर्ख माणसं वाकड्या वळणाला जातात. त्यांच्याकडून वाकडं पाऊल पडतं. हे का काम ऐका. मग तो अगोदर तसा पूर्ण अगोदर चांगला होता पण नंतर काय झाला बिघडला. आणि बिघडल्याच्या नंतर तो कामाच्या अंकित गेला ना मग त्याला प्रतिष्ठा नाही राहत समाजामध्ये.
प्रतिष्ठा राहत नाही, मग त्याला किंमत राहत नाही, त्या माणसावर विश्वास राहत नाही देवा. सगळ्या सोयऱ्यांचा, आपल्या नातलग लोकांचा, मित्राचा विश्वास राहत नाही. जो मनुष्य अशा पद्धतीने बदफैली वाईट वर्तन करतो ना, तर त्या माणसाला आपल्या घरामध्ये यावं आणि त्याने आल्याच्या नंतर त्याला चहा पाणी करावं अशी सुद्धा कोणाची इच्छा राहत नाही. काम काय करतो माणसाला, कसा माणूस तिथून बाहेर टाकतो, कसा त्याला माणसामध्ये राहू देत नाही. मी तुम्हाला खूप उदाहरणं सांगेल, खूप. आणि म्हणून असा विश्वास, जसं छत्रपती शिवाजी महाराज कसं कामाला जिंकलं, आपण कसे कामाला आरी जातो, कामाच्या आरी जातो, हे उदाहरण तुम्हाला पुष्कळ माहीत असतील. पण ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज कसे कामाच्या अंकित झाले नाहीत, कसे कामाच्या आरी गेले नाहीत. आता शिवजयंती येते, कसे कामाचे आरी गेले नाहीत. एकच उदाहरण ऐका, एकच उदाहरण, की महाराजांच्या सेवकाने कल्याणच्या सुभेदाराची सुंदर असणारी सून, तिचं हरण केलं, म्हणजे पळून आणलं, त्याची संपत्ती लुटून आणली ना. आणि महाराजांना मोठ्या अभिमानाने सांगितलं, काय काय आणलं ते, मला सांगितलं कोशागारामध्ये जमा करा. आणि मग सुंदर त्या कल्याणच्या सुभेदाराची सून, समोरचा काय केला, पडदा काढला चेहऱ्यावरचा, आणि मग तिचं ते सौंदर्य पाहिलं. अरे छत्रपती शिवाजी महाराज होते, माझ्या अंगावर शारे आले. नुसतं शिवजयंती नाही करायची, या पद्धतीने जे जगतात त्यांनी शिवाजी महाराज जयंती करायची. छन्नालवाने वागणारे करायचीच नाही, काहीच कारण नाही म्हणायचं तुम्ही. शिवाजी महाराज, ज्यांना हे तत्व कळतात ना, शिवाजी महाराज कसे वागले, ज्याला धर्माचरण, ज्याला त्या ठिकाणी परस्त्रीला आदर देणं, ज्याला हे कळतं ना, त्याने ते करायचं. जाऊ शिवाजी महाराज हात जोडले. अशीच असते आमची आई, सुंदर रूप होते, आम्ही सुंदर झालो असतो, उरलेले छत्रपती. याचा अर्थ जेजो माता सुंदर नव्हते असं नाही, पण एक कोणत्याही परस्त्रीला आपल्या मातेचा दर्जा देण्याची आपली संस्कृती आहे, आपली धर्माची तत्व, आपली धर्माची पद्धत आहे की आपल्या माते समानच परस्त्रीला स्थान देणं. पराविया वा, पराविया नारी माऊली समान. कोणती स्त्री असो, एक तर मातेचा दर्जा, नाहीतर भगिनीचा म्हणजे बहिणीचा दर्जा. म्हणून स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये गेले. माझ्या बंधू आणि भगिनींनो, म्हणून कोणत्याही स्त्रीला भगिनी किंवा माता संबोधन हे फक्त आणि फक्त हिंदू संस्कृतीमध्येच आहे. मी हिंदू संस्कृतीमध्येच म्हटलेलं आहे, इतर कोणत्याही संस्कृतीमध्ये परस्त्रीला मातेचा दर्जा नाहीये. जरा अभ्यास करा आणि मग आम्हाला विचारा, परत मग विचारा. आणि मग परस्त्री दिसली की विकृत नजरेने पाहणारे हे काम असला तर त्या ठिकाणी परस्त्री माता नाही दिसणार, परस्त्री भगिनी नाही दिसणार. म्हणून या काम आणि क्रोधांना वैरी म्हटलेलं आहे. वैरी कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा महाशना. हे काम आणि क्रोध मोठे खादाड आहेत, खादाड. ठीक आहे, जेवायला बसलं की 3 पोळ्या 3.5 पोळ्या 4 पोळ्या खाणं. काही काही खादाड असतात 25. अरे ठीक आहे, जेवायला बसले की बुंदीचा प्रसाद आहे, भाताचा प्रसाद आहे, वाढणार आला की आपलं 2-3 मुठी असू शकतं एखाद्याचा, का गमिलच. हां, महाअशना महान खादाड. काही काही माणसं खादाड असतात. आता प्रत्येकावर ते असतातच गमती. हे जुने लोक सांगतील कोण कोण कशी कशी होते, कोण कोण कशी कशी होती. आम्हाला जुने लोक सांगतात, आमक्या आमक्या घरात एक होता,
म्हणजे लोकांनी नाव त्याचं शिरपती ठेवलं होतं. शिरपती म्हणजे कसं, शिऱ्याचा पती म्हणजे काय, ते म्हणले तो दुरडी भरून शिरा खायचा, दुरडी भरून. आम्हाला कोणी कोणी गंमत सांगतं की एक असं ते वारकरी होता म्हणे, मग त्याने काय करायचं असं वीत अशी उभी करायची, वीत साहेब अशी काय करायची, वीत लावायची, म्हणजे एवढ्या भाकरीची अशी ओळ शेग लागली पाहिजे, अशी चौड एवढी अशी वीत लावायची. आणि तेवढ्या वीत लावलेल्या भाकरी याला काय म्हणायचं, खादाड. आता लांब कशाला, आपण लांब येत म्हणा, पण नाव सांगायला हरकत नाही. कसं सांगू का नको, मग त्यांना सांगितलं, त्यांना जरी कळतं त्यांना काय वाटत नाही. बोलायला माहिती आहे आपल्या टेंबूकरा ते हनुमान, ते नावच हनुमान त्याचं चौबदार. हां आता तर पटलं का नाही, बस. म्हणजे या लोकांना आता लक्षात येईल की खरं आहे. बासुंदी असलं ना, बासुंदी एक बकेट ठेवला ती पुढं कुठं आहे का, नुसती बासुंदी नाही, ती रस असला ना, रसाची एक बकेट, गुलाबजाम असलं ना, हा नाही तू गाठ घालून द्यायची का. गाठ घालायची तर तुमच्या घरी गुलाबजाम करा. आता हे सगळे हे नेहमी असतात म्हणून तुम्हाला सांगतोय. तिथं ते वाढणारा काय करावं लागतं, अर्धी ते बादली ठेवायची, त्याने जायचंच नाही तिकडे परत. ती हाताने घेतो. महाशाना खादाड असतात, खादाड. आमचा एक म्हातारा होता, जेवतात बरं का, दुसरा एक मुलगा वाढत होता. आता निम्म जेवण झाल्यानंतर मनुष्य किती घेतो बरं का. पण त्याचं असं होतं, ते गोरड्या पायगणाचा म्हातारा, विठ्ठल म्हातारा होता. ते आज चालता येत नव्हतं, पण अशा 5-5, 7-7 चपात्या. त्यासाठी आमच्याकडे ते ढकून, ती तुमच्याकडे जशी आमटी आहे ना, बाजार आमटी, तशी आमच्याकडे ढकूची पद्धती, आमटीच ती चुरायच्या 5-7. त्याच्यानंतर वाढायला गेलं का आता काय विचारणार माणूस, मग अर्धी घ्यायची का, 2 कोरा. त्याने अशी बोटं केली, त्याने काय केलं, तो मोडायला लागला आणि 2 कोरा असं वाढायला लागला. तर 2 म्हणजे 2 पोळ्या वाढ. महाआशनहा जसे आहेत ना, हे आवडतात की, ऐकल्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला कसं वाटेल, हे याला काय माणूस म्हणतात काय. एक बादली बासुंदी आणि एक बादली गुलाबजाम आणि एक बादली श्रीखंड आता आहेत. म्हणून तुम्हाला आव्हान केलं की तुम्हाला जर भेट घालून द्यायची असली तर जवळच येत, काही लई लांब नाही येत, उपरी बोलून घेऊ त्यांना. आवडतं का आपल्याला, तुम्ही मला नको ऐकलंय बा झालं चरित्र, ऐकलं इकडं आमचे 50 माणसं जेवतील. जसं आहे का नाही तसा हा काम आहे, महान खादाडी. आणि क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्याशी. क्रोध म्हणजे काय, राग, कामाची अतृप्त अवस्था. आपला काम नाही पूर्ण झालं, इच्छा नाही पूर्ण झाली. शास्त्रामध्ये काम शब्दाला इच्छा म्हटलेलं आहे. इदमेशात इति इच्छा काम शब्दितः. इच्छा पूर्ण न झाली की क्रोध निर्माण होतो. भांडणं कधी लागतात, दोघाला एकच पद पाहिजे. लक्षात आलं ना, दोघाला एकच पद पाहिजे. पद तर एकच आहे, दोघाला कसं मिळेल, एकालाच कोणाला तरी मिळेल. मला नाही मिळालं की क्रोध सुरू झाला. काम आणि क्रोध, तसे काम आणि क्रोध हे वैरी सांगितलेले आहे जीवनाची. म्हणून त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनम् आत्मनः गीतेच्या 16 अध्यायामध्ये हे 3 नरकाच्या द्वारा सांगितलेत. काम क्रोधस तथा लोभस तस्मादेतत्रयं त्यजेत. मग हे काम क्रोध हे त्यागण्याची क्षमता आपल्याकडे नाही ना, आपण त्यांचा त्याग करू शकत नाही. आणि मग काम क्रोध जर आपल्या जीवनामध्ये आपल्या बरोबर असतील तर आपल्याला माणूस म्हणून किंमत मिळत नाही, प्रतिष्ठा मिळत नाही. काम क्रोध असल्यानंतर प्रतिष्ठा मिळत नाही. आणि मग घालवायचे कसे, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम,
वाचे वदता शिवनाम 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 दयानवादी क्रोध काम क्रोध काम काम क्रोधाची बाधा. मग आपल्याला जर काम या विकाराच्या आहारी आपण गेलो, म्हणतात माणूस तसाच चांगला होता पण नंतर बिघडला. काम क्रोधाच्या आहारी गेला तर अनेकांच्या माता पित्यांचं जीवन उद्ध्वस्त होतं की नाही, त्यांची प्रतिष्ठा धुळीला मिळवते की नाही, आत्महत्या कराव्या लागतात की नाही. हा काम क्रोधातील विकारांच्या ताब्यामध्ये गेल्याच्या नंतर, ही काम क्रोधाची बाधा झाल्याच्या नंतर त्यांची स्थिती होते. मी सांगितलं की कोणी कोणी निम्या वयात गेल्याच्या नंतर काम क्रोध विकाराच्या ताब्यामध्ये जातो. तो निम्या वयामध्ये. आणि मग लोक म्हणतात जाऊ द्या, बाप तसाच होता. काही म्हणतात बाप आज तसाच होता. झालं का? वाढवी महत्व वडिलांचे, वडिलांचं महत्व वाढेल अशा पद्धतीचं वर्तन असावं की तसाच होता. आपल्यामुळं आईवडिलांचं महत्व तो तरी कसा चांगला वागेल, त्याच्या आमकी ते तरी कुठं चांगली होते, बाप तसा बेटा म्हणून मोकळा होतात. ऐका, अशा पद्धतीने काम क्रोधाची बाधा होऊ नये त्याच्याकरता एकच करायचे, वाचे वदता शिवनाम. तुम्हाला भगवान शंकराचं नाव आवडू द्या, विठ्ठलाचं नाव आवडू द्या, कोणत्याही देवाचं नाव आवडू द्या, त्याचं फल एकच आहे की तयान बाधी क्रोधकाम, तयान बाधी क्रोधकाम, तयान बाधी क्रोधकाम. असे भगवान शंकर हे भोळी देवता म्हणून सांगितलेली आहे का नाही. खरं तो भोळा नाही आहे, तो ठाकडा आहे. पण भोळा कधी आहे? एखाद्या भक्ताने त्याचं अनुष्ठान केलं, मग तो देव आहे की दैत्य हे न पाहता त्याला देणारा. खरं तर दैत्याला नाही दिलं पाहिजे, राक्षसांना नाही दिलं पाहिजे. पण जेवढे राक्षस जेवढे दैत्य तेवढे भगवान शंकराचे भक्त. ते विष्णूकडे गेलेच नाही, त्यांना माहिती आहे विष्णू ठाकडा आहे, हे आपले भोळे आहेत, यांची आराधना यांची भक्ती केली, हे काय करतात. म्हणून तुम्ही पहा रावण, कुंभकर्ण, कंस हे कोणाचे भक्त? भगवान शंकराचे. आणि भगवान विष्णूचे वैरी, ते एकमेकाचे, ते एकेकाचे हृदयी नेतात वैरी का. भगवान शंकर भोळे आहेत, बालवत. लहान मुलगा कसा असतो घरामध्ये असतो, आता घरात बंधुबंधूची भांडणं असतात, शेजारी शहराचे भांडणं असतात, एकमेकाला बोलत नाहीत. पण लहान मुलगा कसं असतं, तिकडं जातं खेळतं, इकडं येतं खेळतं. आणि लहान मुलाची कोणाला काय वाटतही नसतं.
असे भगवान शंकर बालवत भोळे आहेत. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्यांचे पाय मी माझ्या चित्तामध्ये धारण केले. त्याचं फल हेच आहे, काम तयानबाधी क्रोध काम, चित्ती धरीन मी पाऊली सुकुमार. भगवान परमात्म्याचे पाऊलं आपण आपल्या चित्तामध्ये धारण केले ना, तर फल हेच आहे, काम क्रोधाची बाधा होत नाही. धर्मार्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. भगवान शंकराला पाहता क्षणीच धर्मार्थ काम आणि मोक्ष ही चारही पुरुषार्थ लगेच त्या भक्ताच्या झोळीमध्ये पडतात. आणि असे भगवान शंकर एका जनार्दनी शिव, निवारी कळी काळाचा भेव. आपल्या सर्वांना कळी काळाची बाधा आहे. मी प्रस्तावनामध्ये तो भाग विस्ताराने बोलून गेलो. काळ म्हणजे काय? मरण. पण मरणाची भीती भगवान शंकराची उपासना भक्ती काय करते? नाहीशी करते, कारण ते मृत्यूची देवता आहेत. म्हणून जे भगवान शंकराची पूजा करतील, आराधना करतील, नामस्मरण करतील, त्यांचे पाय आपल्या चित्तामध्ये धारण करतील, मग ते भगवान शंकर काय देणार त्यांना? निवारी कळी काळाचा भेव. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज अजून आता शिवरात्रीपर्यंत 8-10 दिवस आता पुढे आपल्याला कीर्तन ऐकायचे आहेत. आणि पहिलंच कीर्तन जर लय लांबलं तर लोक म्हणतील बापरे एवढं कीर्तन लांब असतं काय, मग नको बाबा, मग आपल्या शेवट आलेलं बरं. आणि पहिल्या दिवशी काय असतं सांगतात, नुसते आपले पात्र वाढले की मग उद्या पक्वांना सुरुवात होतील, एक 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 मग आपलं खा किती खायची तेवढी चौदारासारखी. तुम्हाला नाही म्हणत ना का तशी काही ख्याती आहे? नाही ना. चौदार मजेत आहेत. दुपारपासून आम्ही बरोबरच आहेत. सर्वजण त्यांची चेष्टा करतात, ते सर्वांची चेष्टा करतात. असं एक हसून खेळून आनंदातच आपण एकमेकाशी प्रेमाने त्या ठिकाणी राहावं म्हणून सर्व भजनी मंडळी आमचे वो आहेत, इंगळे नाना आहेत ना, नाना आहेत, आम्ही त्यांना बॉस म्हणत असतो. सुंदर पद्धतीने भजन हे करतात. ह्याही वयामध्ये उभं राहायचं. आता 80 वय होऊन गेलं आहे, 78 नाही का, 78 वय, तरी काय कमी झालं आहे का? 78 म्हणजे आपल्यापेक्षा तिप्पटमध्ये काही का नाही, तिप्पटमध्ये. पण एवढ्या वेळ उभं राहणं सर्व परिसरामध्ये असतात सर्वच मंडळी. आता हे बालगोपाळ हे सर्वच आहेत, दुपारपासून आहेत. सुंदर दिंडी झाली, सर्व महोत्सव अगदी आनंदात झाला, निर्विघ्नपणे पार पाडला. आम्ही कधी वर जात नाही हां शिखरावर, पण आज गेलो, शेवटपर्यंत गेलो. फक्त काय झालं, लय पोळायला लागलं ते. आता त्याला मला आता जातो बाबा, हात लावला, आता खाली जातो. अशा पद्धतीने सर्व कार्यक्रम अत्यंत आनंदाने पार पाडला. मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान, मोठ्या प्रमाणामध्ये मंडप, लाईटिंग, माईक सिस्टीम. आता कोणत्याही प्रकारची उणीव नाही, कोणत्याही प्रकारची कमतरता नाही. फक्त एकच आहे, आता एवढं सगळे आपण सर्वांनी काय करावा, लाभ घ्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती. आणि जसं आपण आता निमंत्रण सांगण्याकरता कुठं आले होते देवी, हां वारलीकर मंडळी, तसे आता प्रत्येक वर्षी दिंडीला आले पाहिजेत अशी विनंती असणार आहे. बस आता आले तर ठीकच आहे, नाही आले तर मग काय गोळ्या थोडंच घालणार आहे म्हणा, पण प्रेमसंबंध टिकावेत, यावेत, जावेत अशा प्रकारची विनंती आहे. आमचे जाधववाडीकर, विशेष करून हनुमंत महाराज, ही सर्व मंडळी आपण सर्वांनी एकमेकाच्या बरोबर असावं अशी विनंती करतो. आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय